जाऊ जाऊ का बसू? चल चल बाई, मी जाते, येतच नाही तिकडेच जाऊन राहते. हं? चला जाऊ दे, ती काय बोलत नाही तर काय करायचं मग, चला आपल्या घरी. चला जाऊ का घेऊन आयला? जाऊ का घेऊन? मुकी पोरगी आहे, मुकी मुका मुका आहे मुका. तिथल्या औषध सगळं आयुर्वेदिक काढा तांबडाचं आहे ना. त्यांचंच दिलंय. किती 4 गोळ्या खायला तोंडात. होय. ते सकाळच्या पारी गरम पाण्यात प्यायचं, नंतर मग व्यायाम करायचा, मग व्यायाम झालं की आंघोळ करायची, 4 फळं खायची 4 प्रकारची, नाश्ता नाही करायचा. दिदे बंद करू का मग? हां काय रे तुला फुगायला आणि रुसायला तर लई येतं. चल ते अंकल बोलवतात बघ, अंकल काय म्हणतात. चल लवकर इकडे चल. बघून आले ते कशा लावल्यात मला. हे का अंकल काय म्हणतात बघ. किती सुंदर दिसते दीदी. एक दीदी का दीदी फुगली लय या छान केलंय. का दीदी फुगली या का झोपली कसं बघा बघा. आणि मग नंतर ना मग 11 10:30 11 वाजता जेवण करायचं दुपारचं. संध्याकाळचं 5:30 पावणे 7 मध्ये जेवायचं, 5 वाजेपर्यंत 6च्या आत जेवायचं. मग नंतर भूक नाही लागत का? नाही लागत तिथं बी नाही ते लागत भूक अजिबात. नाही ना. तेलकट नाही, कशात नाही. 3 महिने खायचं अजिबात. तेलकट बिलकट नाही जास्त. तिथं भाज्या तेलकट नव्हत्या, तिथं बी आपलं तेल कमीच करायचं. कमीच वापरायचं. हा. तसंच भाज्या चुरून खायची तरी. दिदा तसं नाही करायचं. लाईव्ह त्या आली ना हाताचं बसते. सांगितलं का वजन बिजन? हा सगळं सगळं सांगितलं या. हाताला पॅरलेस झालेलं सांगितलंय, शुगर बीपी, चालताना दम लागतो आणि खोकला येतो, परत हे कंबर दुखते, गुडघे दुखतात, सगळं सांगितलं. मग सगळ्यासाठी तर मग वेगळं वेगळं इलाज. आणि त्या सगळ्यासाठी तर म्हटलं सगळ्यांचं वेगळं वेगळं पैसे असतात. कोणी नुसतं गुडघ्यासाठीच येतं, कोणी कशासाठीच येतं. हा. शुगर कमी होईल म्हणला सगळं. म्हणजे 3 महिन्यानंतर ह्यांचं 3 महिने गोळ्या खायच्या. त्यांचा कोर्स संपला ना 3 महिन्यांनी आपल्या गोळ्या बंद होतील. होय. हां मग त्यांचंच खायच्या. आता ते किती दिवस देतात ते त्यांचं आयुर्वेदिक औषध चालू ठेवायचं, आपल्या गोळ्या बंद करायच्या. माझ्या गोळ्या बंद करायला गेली या दर महिन्याला पुण्याला जाण गोळ्या आणण. आणि ते तपासायलाच लागते तिथे गेलं. हा मग काय तर. ते चेक करा आणि ते चेक करा आणि ते चेक हां करा आणि मग ते गोळ्या. काय होतंय गेलं ना की हे दुखतंय म्हणलं की एक चेकअप करा, ते दुखतंय म्हणलं की चेकअप करा. मग ते डॉक्टर एक सोडला दुसरीकडे जाते. तो काय करायचा 3-4 महिन्याला फेफडा चेक करा, ऑक्सिजन चेक करा, मशीनमध्ये ते घालून चेक करा. म्हणलं सारखं सारखं चेक करायला लावतात, एकदा तर नाही म्हणून ते मी ते सोडलं आणि ते दुसऱ्या डॉक्टरकडे जाते. त्या दुसऱ्या डॉक्टरची इस्टेटिंगला गेलं तर 2,500 फी आहे, दुसऱ्यांदा गेलं 1200. तर आता 3 महिने होऊन गेलं ना, गेलंच नाही. आता 3 महिन्यानंतर गेलं ना तर मग ते 2,500च घेईन. होय. मग ती जायचं त्याचीच गोळ्या, त्याच्याच गोळ्या तेच आणतोय आम्ही गोळ्या, तेच खाते. जाऊ दे 3 महिने खायचे आपल्या, बघायचं 3 महिन्यानंतर. काय गं इकडे नको चालेल. बाय बाय. आई हे नाही बाय पिलो. ओ लईच भारी भारी गंध लावले तू. तिनेच लावलंय मनाने, लईच भारी भारी लावले गंध. मनाने केलाय मेकअप तिने. का गं हा कापायचे का केस तुझे? नाही बाई. हा दुपारीच कापलं. टकलं करू ना आता आपण. टकलं करायचं का? शाळेत जायचं टकलं करून टाकू का? काय होतं त्याला? गेले. चल बाई कर, आपण बंद करू लाईव्ह. हां बंद करायची. अगं एक आता